किचनला नेहमीच ऑर्गनाइज ठेवणं, डिक्लटर ठेवणं, त्याच्यात पसारा होऊ नये, धूळ जमू नये यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या आहे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बझी बबल्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी किचन ऑर्गनायझेशन टिप्स ज्या की एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहेत आणि तुम्ही इझिली अप्लाय करू शकतात। आजचा माझा हा दुसरा एपिसोड आहे 65 डेज डिक्लटर ऑर्गनाइज क्लीन अँड DIY सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे किचनच्या ऑर्गनायझेशन टिप्स। जर तुम्हाला आवडल्या तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला व्हिडिओला स्टार्ट करूया। नॉन मॉड्युलर किचनमध्ये आपण नेहमीच बघतो की त्याला ऑर्गनाइज करणं, पसारा होऊ देऊ नये या गोष्टी नेहमीच मेंटेन करणं मोठी गोष्ट असते। मागच्या आपण व्हिडिओमध्ये बघितलं की मी ऑलरेडी माझा किचन जो आहे तो प्लॅटफॉर्म क्लीन केलेला आहे आणि आता मी ऑर्गनाइज करणार आहे। तर वर्टिकल स्पेस आपण खूपदा ऐकतो आणि मग ते आपल्या घरात कशी अप्लाय करायची ते पण मी आज तुम्हाला सांगणार आहे। जसं की माझ्या या किचनच्या खालच्या प्लॅटफॉर्मला बिलकुलच कडप्पे नाहीत, त्यामुळे मग मला नेहमीच असं वाटतं की मला ही स्पेस जी आहे ती एक पार्टिशन करून परत दुसऱ्या गोष्टींसाठी मला यूज करता आली पाहिजे। तर शेल्फ घेणं आणि परत आपण दुसरीकडे कुठे गेलो की मग ते परत सगळ्या गोष्टी जमा होत राहतात। कचरा होण्यापेक्षा मी ही सगळ्यात सोपी ट्रिक इथे यूज केली आहे। विटा आमच्या इथे पडलेल्या होत्या कन्स्ट्रक्शनच्या, त्या विटा आणि असा हा जो आपण यूज करतो फर्निचरचा तुकडा किंवा फळी म्हणा ती माझ्याकडे आहे। तर मी सिंपली विटांवर अशी फळी लावून दिली आणि आता बघा वरच्या स्पेसवर पण मी काही सामान ठेवू शकते आणि जो फळीच्या खालचं पोर्शन आहे तिथे पण मी भरपूर सामान ठेवू शकते। आता इथे मी काय सामान ठेवणार, इथे मी कुकर ठेवणार, कारण कुकरला खूप जागा लागते, त्याच्या दांड्या असतात, त्यांचे झाकणं असतात आणि त्यामुळे मग एक्स्ट्राची जागा नेहमीच व्यापत असते। त्यामुळे इथे मी कुकर ठेवले जेणेकरून मला कुकर नेहमीच लागतात, ते इझिली ॲक्सेसेबल पण होतील आणि ही जागा वापरली जाईल। आता या फळीवरती मी काय ठेवणार, फळीवरती मी ठेवणार माझे इलेक्ट्रॉनिक ॲप्लायन्सेस जे मी कधीच वापरते, जसं की टोस्टर झालं, कर्ड मेकर झालं आणि माझा फूड प्रोसेसर झाला। इवन वाफ घ्यायचं स्टीमचं जे मशीन असतं ते पण मी इथेच ठेवणार, कारण बरेचदा आपण ह्या सगळ्या गोष्टी रेग्युलरली नाही पण वीकली 2-3 वेळेस तर आपल्याला ह्या पाहिजे असतात, त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी इथे ठेवणार। आणि माझ्या फूड प्रोसेसरला पण खूप जागा लागते, तर माझ्या ह्या 2 गोष्टी ज्या आहेत इथे चांगल्या प्रकारे साध्य झालेल्या आहेत। तर तुम्ही अशीच आपली थोडीशी आयडिया लावून तुम्ही ह्या गोष्टी करू शकता। इथे पिठाचा डबा ठेवलाय जेणेकरून त्या विटा दिसणार नाही। विटांना तुम्ही कॅरी बॅग लावून पण ठेवू शकता जेणेकरून त्यांची घाण होणार नाही, पण ह्या विटा मी ऑलरेडी क्लीन करून घेतलाय तर त्यामुळे त्यांची एवढी घाण झाली नाही। तरी सुद्धा हा कॉर्नर उरलेला आहे, तर मग आता त्या कॉर्नरमध्ये मी कधी लागणारे हे क्रॉकरी सेट आहेत जे अजून बॉक्समध्येच आहेत ते मी तिथे ठेवणार आणि ही पूर्ण जागा जी आहे ती अशा प्रकारे मस्त यूज झालेली आहे। आता हॅक नंबर 2, बरेचदा काय होतं की आपल्याकडे सॉसचे पॅकेट, मायोनीजचे पॅकेट, नंतर केचपचे पॅकेट खूप सारे होतात आणि मग ते इकडे तिकडे आपण ठेवत असतो। त्याच्याऐवजी हे बघा, ही जी ऑइलची कॅन आहे तिला मी अशी मधून कापून घेतली आहे जेणेकरून हा खालचा पोर्शन ॲज अ स्टोरेज म्हणून मला यूज होईल आणि ह्या जसं आपलं केचप किंवा हे संपत जातं तर ते असं खाली गोळा होतं, तर तुम्ही हा खालचा पोर्शन जो आहे तो व्यवस्थित असा ओपन करून सील करा आणि मग नंतर ते ठेवा जेणेकरून जागा कमी लागेल। हे बघा मी अशा प्रकारे सगळे माझे जे पॅकेट्स आहेत त्यांना क्लीन करून घेतलं आहे आणि मी आता ह्या ऑइलचा कॅन जो आहे त्यामध्ये ठेवते। तुम्ही बघू शकता किती सारं सामान त्याच्यामध्ये मावून गेलं आणि एक वेळेस काढलं ते की तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील। आपण केचप किंवा सॉसेस डेली यूज करत नाही, ज्यावेळेस मंचुरियन किंवा चायनीज पदार्थ बनतात त्यावेळेस ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला लागत असतात, म्हणून मग तुम्ही हा एक बॉक्स काढला आणि वापरून परत त्याच जागी ठेवला की तुमचं काम पटापट होऊन जातं। अशा प्रकारे मी इथे हे सगळं ऑर्गनाइज केलं आहे। तुम्ही ह्या जो आपली तेलाची कॅन आहे त्याला तुम्ही बाहेरून पेपर रॅप करू शकता, नंतर क्लोथचं रॅपिंग करू शकतात, पण मी असाच ठेवलेला आहे। हॅक नंबर 3, तिसरी गोष्ट, माझ्याकडे प्लेट्स ठेवायला जागा जरा कमी आहे आणि प्रत्येक वेळेस छोट्या ऑर्गनायझरमध्ये ठेवणं मला परवडत नाही, म्हणून मी काय केलं, हा जो प्लास्टिकचा बॉक्स आहे जो आपल्याला कुठे पण मिळतो मग तिथे मी हे प्लेट्स ठेवले आहे। त्यातल्या त्यात माझे
जे डाळी साळी ठेवायचे प्लास्टिक बॉक्सेस होते ते मी आयकेच्या बॉक्समध्ये ठेवले, कारण व्हर्टिकल स्पेस खूप कमी लागते आणि तिथून मला पटकनी व्हाईट जो बॉक्स दिसतो त्याच्यातनं काढता येतात। हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी ऑर्गनाइज केलेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की सबस्क्राइब करा आणि कोणती हॅक तुम्हाला आवडली ती पण तुम्ही कमेंट करा। आता नेक्स्ट, खूपदा काय होतं की आपल्या किचनचा जो जिथं आपण गॅस सिलेंडर ठेवतो ती जागा ऑलमोस्ट वेस्ट असते, आपण तिथे काहीच ठेवू शकत नाही। एक तर तो एल आकार असतो, एल आकारामध्ये असतो किंवा मग तिथे कॉम्पॅक्ट जास्त असते, त्याच्यामुळे आपण कोणतंच ऑर्गनायझर तिथे ठेवू शकत नाही आणि थोडी जागा मोकळी हवी असते त्या स्पेसला म्हणून। तर तिथे मी काय केलं आहे, असं ऑर्गनायझर इथे काय बघा 2 छोटे छोटे हुक्स घेतले आहेत। हे हुक्स तुम्हाला ऑनलाईन मिळतील किंवा ऑफलाईन पण मिळतात आणि असा पाईपचा तुकडा, जर तुमच्याकडे पाईप नसेल तर तुम्ही रॉड पण घेऊ शकता, नंतर लाकूड पण घेऊ शकता, लाकडाची काठी वगैरे जी असते ती पण यूज करू शकता। हे जे हुक्स आहेत हे हुक मी किचनच्या खालचा पोर्शन, आपला कडप्प्याच्या खालचा पोर्शन जिथे मी सिलेंडर ठेवलेले आहेत त्या पोर्शनची जी एक भिंत आहे ती ऑलमोस्ट यूज आपण करतच नाही, मग तिथे मी हे 2 हुक जे आहेत ते लावेल आणि लावून पाईप लावून एक मस्त ऑर्गनायझर जे आहे ते बनवलेलं आहे। बघा अशा प्रकारे तुम्ही हे हुक चिपकवू शकतात आणि ज्यावेळेस आपलं घर ऑर्गनाइज होतं तर प्रत्येक गोष्टीला एक जागा भेटते आणि आपल्याला त्या गोष्टी फटाफट भेटतात। रादर दॅन आपण सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी ठेवत गेलो तर आपणच कन्फ्यूज होतो की ही गोष्ट कुठे आहे। आणि हे बघा अशा प्रकारे चिपकून घेतल्यानंतर फक्त तुम्हाला पाईप ठेवून घ्यायचा आहे। जर हे तुम्हाला वाटलं लूज आहे, पाईप पडेल, तर तुम्ही थोडंसं डबल साइड टेप लावून पण त्याला हे करू शकता, सील करू शकता। अशा प्रकारचे एस हुक्स मार्केटमध्ये मिळतात, लोकल शॉप्समध्ये पण तुम्हाला मिळतील 10 रुपये 20 रुपये पर पीससाठी। तर हे तुम्ही घेऊन यायचे आणि बस त्या पाईपला आपण लावून टाकायचे, तुमचं ऑर्गनायझर रेडी झालं। आता तुम्ही इथे काय ऑर्गनाइज करू शकता, इथे तुम्ही कप ऑर्गनाइज करू शकता, चमचे वगैरे हँग करू शकता, पण इथे मी हँग करणार आहे माझी कढई, तवा, फ्राईंग पॅन, नंतर आपला तडका पॅन, की ज्यांना कढी असते आणि मग त्या कढीचं आपण काय करायचं, जेव्हा आपण भांड्यांमध्ये भांडे ठेवतो तर त्या कढ्या इकडे तिकडे ठेवल्या जातात आणि त्या कढ्यांमुळे मग आपल्याला दुसरे भांडे त्याच्यात ठेवता येत नाही किंवा त्याला जास्त जागा लागते। असे सगळे भांडे मी इथे अडकवत असते। हे बघा याला कढी आहे, फ्राईंग पॅन, माझा पोळ्यांचा तवा, कढई खूप जास्त जागा घेते आणि आधीच जागा कमी, त्याच्यात ठेवायला पण आपल्याला शेल्फ नाही म्हटल्यावर मग ह्या गोष्टी खूप इझिली तुम्ही यूज करू शकतात। हे जो सेट आहे तो जर तुम्ही वरती म्हणजे आपल्या भिंतीला लावला, किचनच्या भिंतीला, तर तिथे तुम्ही कप, नंतर चमचे, गाळण्या ह्या सगळ्या गोष्टी लावू शकता। तर ही आयडिया मला खूप छान वाटली, तुम्हाला कोणती आवडली जरूर कमेंट करून कळवा। आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी क्लिनिंगचा व्हिडिओ शेअर केलेला आहे, आपल्या घरामध्ये डीप क्लिनिंग कशी करायची आणि कॉकरोचपासून आपण कसा बचाव केला पाहिजे, ते व्हिडिओ मी तुम्हाला टॅग करेल, तुम्ही जरूर बघा।